नमस्कार, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल। आज आपण बनवणार आहोत झणझणीत सुरमई फिश करी म्हणजे सुरमईचं कालवण। ही रेसिपी अगदी कमी साहित्यात होणारी ही रेसिपी आहे। जास्त काही याला साहित्य लागत नाही, जे घरी अवेलेबल असतं त्याच्यामध्येही पटकन होऊ शकते। तर चला तर मग आपण इथे रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी ही फ्रेश सुरमई घेतलेली आहे 1/2 किलो। आता आपण याला मॅरिनेट करून घेऊया। इथे मी याला आता मीठ लावून घेते, थोडीशी हळद आणि लिंबाचा रस। आता हे मसाला प्रत्येक आपल्याला फिशला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आणि ह्याला मॅरिनेट करायला एक 10 ते 15 मिनटं आपल्याला साईडला ठेवायचं आहे। फिश मॅरिनेट झालं ना व्यवस्थित की चवीला एकदम छान लागतात। आपण इथे एक वाटण रेडी करूया। त्यासाठी घेतलं मी ओलं खोबरं, 2 मिरच्या, आलं, लसूण आणि कोथिंबीर। आता आपल्याला हे सगळं साहित्य मिक्सरला असं बारीक वाटून घ्यायचं आहे। शक्यतो पाणी न घालता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे, पण अगदीच बारीक होत नसेल तर थोडंसं पाणी आपण घालून हे एक स्मूथ पेस्ट रेडी करून घेऊया। आता पाहू शकता इथे आपला मसाला रेडी आहे। इथे थोडंसं अगदी पाणी घालून मी ह्याला बारीक पेस्ट करून घेतली आहे। आता आपण तयारी करूया। इथे पॅनमध्ये आता तेल घालते, याच्यात थोडं तेल व्यवस्थित गरम झालं। इथे आपण आपलं वाटण रेडी केलेलं आहे त्याच्यामध्ये घालून घेऊया। शक्यतो फ्रेश वाटण रेडी करूनच ह्याच्यामध्ये घाला, म्हणजे आपल्या फिश करीला एक छान टेस्ट येते। आता हे तेलावर व्यवस्थित आपण याला परतून घेऊया। आपल्याला छान याला तेल सुटेपर्यंत एकत्र करून घ्यायचं आहे। आता इथे मी 1-2 चमचे आपला घरगुती मसाला घालते, लाल तिखट आपलं, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर। सगळं हे एकजीव करून घेऊया। इथे मसाले करपू नये म्हणून थोडंसं याच्यामध्ये मी पाणी घालते। अगदी थोडंसं आपल्याला पाणी घालून हे व्यवस्थित मसाले तेलावर परतून घ्यायचे। 1-2-4 मिनटं आपल्याला छान याला परतून घ्यायचे। इथे पाहू शकता इथे ह्याला आपल्या वाटणाला तेल सुटले आहे बऱ्यापैकी। आता याच्यामध्ये मी पाणी घालते। तुम्हाला रस्सा किती हवा आहे कन्सिस्टन्सी त्या हिशोबाने तुम्ही ॲडजस्ट करू शकता। पाणी कमी जास्त तुम्ही इथे घालू शकता। आता सगळं आपण छान असं गुठळ्याचंच असतील याच्यामध्ये ते आपण व्यवस्थित ढवळून हे करायचं आहे। छान याला व्यवस्थित आता आपण 4-5 मिनटं ह्याला उकळी आणून देऊया। चवीनुसार इथे मी मीठ घालते। आता दोन 3 कोकम, मच्छी म्हटले की याच्यामध्ये कोकम 2-3 तुम्ही घालाच, त्यामुळे चव खूप छान येते। पाहू शकता इथे याला छान उकळीही आली। आपल्याला हे रस्सा व्यवस्थित 1-2-4 मिनटं छान उकळून घ्यायचं आहे, झाकण न लावता। पाहू शकता छान रंग पण आला इथे। आता इथे याचे मी सुरमईचे फिश घालते ह्याच्यामध्ये। हलक्या हाताने व्यवस्थित घाला ह्याच्यात। गॅस मीडियम ह्याच्या फ्लेमवरच ठेवला मी, हाय फ्लेमवर नाही करायचं आपल्याला, लो फ्लेमवरच आपल्याला ह्याच्यामध्ये फिश सगळे घालायचे व्यवस्थित। याला हलक्या हाताने थोडंसं ढवळून घेते। छान इथे पाहू शकता उकळी आलेली आहे। आता ह्याला आपण 2 मिनटं झाकून ठेवूया। 7-8 मिनटं लागतात आपल्याला सुरमई मासा शिजायला, जास्त वेळ नाही लागत, पटकन शिजून जाते। 7-8 मिनटानंतर पाहू शकता इथे मस्त असं तेल पण सुटलेलं आहे, खूप छान तर्री आली इथे आपल्या रस्स्याला। कन्सिस्टन्सी पण एकदम छान आहे इथे। आपला इथे मासा पण छान शिजलेला आहे इथे सुरमई। पाहू शकता आपला इथे हे फिश पण व्यवस्थित शिजला आहे। इथे जास्त नाही वेळ आहे, 8-10 मिनटं मी झाकून ठेवलेलं। आता आपले हे सुरमई फिश करी आपली इथे रेडी झालेली आहे। आता आपण याला सर्व करूया।
हे सुरमईचं कालवण तुम्ही भाकरी भात कशासोबतही खाऊ शकता, चवीला खूप छान लागतं. ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त सगळ्यांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच आपण भेटूया अजून अशा नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर.